सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये योग्य वाटा द्या, नाहीतर स्वबळावर लढणार. मंत्री शंभूराज देसाई यांनी आता सांगलीमध्ये बोलताना इशारा दिलेला आहे. जिल्ह्याचा शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून मी देखील भूमिका घेतली की महायुती करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही महायुती करण्यासाठी चर्चेला तयार आहोत. प्राथमिक चर्चा स्थानिक नेत्यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या आहेत. युती झाली तर जिथं भाजपाचा उमेदवार असेल तिथं शिवसेनेचा नसेल, जिथं शिवसेनेचा असेल तिथं भाजपाचा नसेल. पण जर नाही झाली तर शिवसेना उमेदवारांनी संपर्कामध्ये सुरुवात सगळ्यांनी करावी, अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. पण मला खात्री आहे की नक्कीच जिल्ह्यातले शिवसेनेचे सगळे लोकप्रतिनिधी, त्यांचे संपर्क मंत्री, त्यांचे पालकमंत्री निश्चित सामंजस्याची भूमिका घेतील आणि आमची महायुती होईल असं मला वाटतं. तर नागपूरमध्ये महायुतीत जागा वाटपाच्या संदर्भात संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादीला 15% जागा द्याव्यात, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू. नागपूरमध्ये राष्ट्रवादीने आता मित्रपक्षांना थेट इशारा दिला आहे. तुमची आग्रह किती जागांवर आहे? किमान 15% म्हणजे 22. आणि समजा तुम्हाला समाजाने जागा दिला नाही तर पुढे काय? आम्हाला जरी जागा नाही दिली तर आम्ही आमची पूर्ण कोर कमिटी या तयारीत आहे. आणि आमचे कोर कमिटीचे प्रत्येक, आमचे माजी अध्यक्ष प्रशांत पवार असो, अनिल एरकर असो आणि आमचे श्रीकांत शिवनकर असो, इरनेताई असो, आमचे पूर्ण पक्षाचे लोकांनी पूर्ण यादी तयार करून 2 दिवसात सर्व इंटरव्ह्यू वगैरे ते लावणार आहे. आणि पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा 1 दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांची अंबरनाथमध्ये प्रचार सभा होणार आहे. गावदेवी मैदान परिसरात संध्याकाळी 6 वाजता प्रचार सभेचं नियोजन आहे. सभेच्या ठिकाणी आता जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आधी भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यानं शहरामध्ये खळबळ उडालेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित होतोय. त्यामुळे मुख्यमंत्री आज सभेमध्ये नेमकं काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. या संदर्भात सभास्थळावरून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी. आपण पाहूयात. अंबरनाथमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे आणि याच सभेच्या ठिकाणी आपण आहोत. गावदेवी मैदान आहे अंबरनाथ मधलं, त्या ठिकाणी ही जय्यत तयारी जी आहे ती करण्यात येत आहे. आणि या अंबरनाथमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा हे आमने सामने उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अत्यंत रंजक आणि चुरशीची होणार आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज अंबरनाथमध्ये आहेत. आणि काही तासापूर्वीच या अंबरनाथ शहरामध्ये भाजप उमेदवार जो आहे पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती गोळीबार करण्याची जी घटना आहे ती देखील घडलेली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या घटनेवर, तसेच राजकीय हल्लाबोल काय करतात किंवा इतर विषयावरती बोलतात का, किंवा इतर शहर विकासाच्या मुद्द्यांवरती काय बोलणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.